नमस्कार, माझे नाव महेश विकास पाटील, मुक्काम पोस्ट गिदाडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. या व्यवसायाला वडिलांनी सुरुवात केली 2014 पासून. किती मशीन? एक म्हशीपासून. जसं जसं आपल्याला वाटायला लागलं भाऊ हा व्यवसाय परवडेबल आहे भाऊ, तर त्याच्यानुसार एकापासून 2 असे सुरुवात केली. तर आतापर्यंत किती म्हशी आहेत एकूण तुमच्याकडे? 40 म्हशी. 40 म्हशी आहे. त्याच्यात 22-23 दूध देता, बाकी आता गावन काढा ते. अच्छा. आणि 10 गाई. बर. आणि म्हशीच्या जाती वगैरे कुठल्या आहे? या मुरा आहे, बाकी जाफराबादी, 2च जातीच्या म्हशी. मग यांच्या ज्या पारड्या असतात त्यांचं सर्व संगोपन करतात? हो हो हो, यांच्याच महत्वाचे आहे मग यांच्या संगोपन. त्याच तुम्ही पुढे म्हशी तयार करता म्हणजे त्याच्या? हो हो. आणि बाजारातनं म्हशी वगैरे किती आणतात? ते आपल्याला आता जसं दूध आता जास्त काढत, जर दूध कमी झालं आपल्याला 150 कमी पडतंय हो, तेव्हा म्हशी टाकायच्या. नाही तर तेवढं आपलं एका टायमाला 150, संध्याकाळी 150, सकाळी 150. बरं. आता दुग्ध व्यवसाय करण्याच्या आधी तुमच्याकडे शेती किती होती आणि काय परिस्थिती होती तुमची सुरुवातीला? 3% शेती, 12 बिघे. 12-13 बिघे. दुग्ध व्यवसायासाठी बरेचसे शेतकरी जे असतात ते कर्ज प्रकरण करतात. नाही, तसं कर्ज प्रकरण आपण काही केले नाही. तुम्ही कर्जाचा आधार कधीच घेता नाही? लागले नाही तुम्हाला? नाही नाही नाही. फक्त हा या व्यवसायाच्या जोरावर पैसे आणले त्याच्यातून म्हशी आणायचे. हो हो. म्हणजे कर्ज काढायची गरज भासलीच नाही? नाही नाही. अजून पण भासत नाही? नाही 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 नाही. अच्छा. दुग्ध व्यवसायामुळे तुमच्या आयुष्यात काय काय प्रगती झाली किंवा तुमचं कुटुंब कसं पुढे गेलं याच्या जोरावर? तर एवढा तुमचा मोठा फार्म आहे, हो, तर कसं प्रगती केली हो तुम्ही? प्रगती काय, आम्ही आता माझं BSc ॲग्री शिक्षण झालंय. बर. तर जॉब केला असता बाहेर गावाला, तिथं आपण मग आता लहान भाऊ आहे तो BCA झालाय, तो पण, आणि मी पण इथं पाहतो, शेती पण पाहतो, शेती व्यतिरिक्त हे पण पाहतो. बाहेरची पण आम्ही शेती करतो 50 बिघे, ती पण पाहतो आणि हे गोट्याकडे लक्ष देतो. बाकी तुम्ही या व्यवसायात काय काय प्रगती केली? काय खरीददारी केली? काही वाहन असतात, घरं असतात, कसं केलं तुम्ही ते? हा, काय आपली बोलेरो घेतली. काही आपल्याला इथं शिरपूरला घर आहे, इथं घर घेतलं. हो हो. आणि इथं गावात वगैरे? गावात आता जागा घेतली. जागा किती किती? 5000 स्क्वेअर फूट आहे. म्हणजे किती लाख आहे? 25 लाखापर्यंत. 25 लाख जागा फक्त या धंद्याच्या जोरावरच? हो. कुठलं काही कर्ज परत नाही ना. हो. बर. 3 ट्रॅक्टर आहे. ते बी ह्या दुग्ध व्यवसाय? ट्रॅक्टर पण सर्व? हा, आपलं या दुग्ध व्यवसायावर. अच्छा. एक शेणच्या ट्रॉलीला लागतं, आपण डायरेक्ट ट्रॉलीमध्ये शेण टाकतो. एक शेणखतासाठीच आहे का पेशल? हा, ते पेशल. हो. एक चारा कुट्टीला आहे, कुट्टी मशीनसाठी, आणि एक शेतीच्या कामाला. आता जसं तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे स्वतःची 12 एकर शेती आहे. 12 बिघे. 12 बिघे. आणि तुम्ही दुसऱ्याची 50 बिघे शेती करतात? हो, निंबटाईने. तर मग एवढ्या शेतीला खर्च तुम्ही दूध धंद्यावरच करता का? हो, सर्व याच्यावर. पैसे घ्यायचं काम? नाही, सर्व याच्यावर चालतं. बर. मजुरीपासून तर या माणसांचे पगार वगैरे, शेतीतल्या माणसांचे पगार. बरोबर. आणि घर चालवण्यापासून सर्व? हो, सर्व. तुमचं सध्या आता एकत्र कुटुंब आहे का? एकत्र कुटुंब. भाऊ सर्व तुम्ही एकत्र राहता? हो हो. बर. आता तुम्ही समाजात बघत असणार की पोरांचे लग्न जमायचे प्रॉब्लेम येतात बुवा, शेतीवाल्याला मुलगी देत नाही, जरी त्याच्याकडे जास्त शेती असेल तरी पण त्याला मुलगी मिळत नाही, किंवा दुग्ध व्यावसायिकाला पण अडचण येते. मग तुम्हाला आता ह्या व्यवसायामुळे कधी अडचण नाही आली का तुमच्या लग्नात? नाही नाही नाही, अशी काही अडचण आली नाही. काही अडचण नाही आली? मला पण नाही आणि भावाला पण नाही. आता 150, दोघी टाइम मिळून 300 लिटर दूध आहे. दोघं टाइम मिळून 300? 65 रुपये भावाने जातं. ठोक भाव असतो का बिना फॅट चेक करायचा? हो हो. बरं. मग तरी तुम्हाला याच्यातनं किती पैसे बनतात बुवा महिन्याला? म्हणजे प्रॉफिट किती राहतो बुवा? प्रॉफिट आम्हाला आता बघा, आता कधी ढेपेचा भाव वाढून जातो तेव्हा कमी राहतो, किंवा जेव्हा कमी राहतो तेव्हा जास्त राहतो. डॉक्टर वगैरे काढून तरी 50% प्रॉफिट आहे. 2 लाखाचं जर दूध गेलं तर 1 लाख रुपये नफा, 10 दिवसाच्या 1 लाख रुपये खर्च. त्याच्यात मध्ये आता माणसांचा पगार काढून घ्या, सर्वच गाडीचं पेट्रोल बी काढून घ्या, दूध आपण दूध द्यायला. हो हो. बरोबर. मग आता सध्या काहीकडे दुधाला भाव मिळत नाही असे तक्रार असते बुवा, मग तुम्हाला नाही, मग आपण क्वालिटीचं दूध द्यायचं, कसं त्याला भाव मिळणार नाही? आता त्यांना मिनरल मिक्सचर, कॅल्शियम सर्व खाऊ घालायचं ना. अच्छा. खर्च पण तुम्ही? खर्च सर्व. हे महिन्याला मिनरल मिक्सचरची 25 किलोची बॅग राहते, आणि 2 कॅन कॅल्शियमचे राहतात, प्रोविकॅल फोर्ट म्हणून.
बरं इथं तुमचं आता मॅनेजमेंट कसं राहतं सकाळी माणसं 3 वाजता उठतात, पहिले शेण काढतात, शेण काढून लगेच चारा टाकतात, हा सर्वांना चारा टाकल्यानंतर मग दूध काढायला बसतात. सकाळी दूध किती वाजेला काढणे सुरू होते? 4:30-5 ला. तो फिक्स टाइम असतो का? हो, Timing fix. मागे पुढे नाही होत का? फिक्स टाइम, 2 टाइम चारा, 2 टाइम डेप आणि 2 टाइम पाणी. आता एवढ्या मशीनसाठी किती माणसं कामाला ठेवली आहेत? इथं 3 माणसं आहे आता. सर्व काम ते बघतात, सर्व तेच. काढण्यापासून असं वेगळं काही नाही. हो, बरं मग त्यांचं गणित कसं आहे? त्यांचा महिन्याचा पगार कशा पद्धतीने? त्यांना 10,000 रुपये महिना. फिक्स महिना. हा, आणि दोघी टायमाचे 1 लिटर दूध, अर्धा लिटर सकाळ संध्याकाळ. बरोबर. आणि आम्ही ते संध्याकाळी वगैरे त्यांना 20 रुपये एक्स्ट्रा पुडी वगैरे घेण्यासाठी. अच्छा. आणि 4 पायली धान्य महिन्याचे. अच्छा, याच्या व्यतिरिक्त काही वेगळं काहीच नाही. मग तुम्हाला आता एवढा खर्च काढून सुद्धा सर्व परवडतंय म्हणजे माणसांचं काय जड वाटत नाही बा की एवढं इकडं पाय जातोय बा माणसांमध्ये? नाही तसं काहीच नाही. मग आता तुम्ही फक्त याचं मॅनेजमेंट बघता का? मग हो, मॅनेजमेंट. चारा दूध कोण घेऊन जातं डेअरीत? भाऊ घेऊन जातो. बर. मग सध्या तुमचं म्हणजे आपण जसं उत्पन्न बघतो बा 10 दिवसाचं किती पेमेंट येतं तुमचं बा? तरी 1,95,2 असं पेमेंट येतं 10 दिवसाचं. 10 दिवसाचं एवढं येतं? हा. म्हणजे 3 लाख रुपये ते तुम्हाला 1.5-2 लाख महिना सुटतो का म्हणजे महिन्याला मग? हो. बर. मग तुम्ही सर्व आता जो प्रॉफिट राहतो तो मग सर्व गोठ्यावर गुंतवणूक करता बा, म्हणजे गाई म्हशी नवीन आणणे? हा, हे बांधकाम करणे किंवा आपल्याला सर्व आता भावाच्या लग्नाला खर्च, माझ्या लग्नाला खर्च, बरोबर, सर्व याच्यावरच आहे ना आपलं. तुमचं आता जेवढा गोठ्याचं बांधकाम तुम्ही केलेलं आहे हे एकाच वेळेला केलं की टप्प्याटप्प्याने वाढवलं? नाही, टप्प्याटप्प्याने केलंय. तरी साधारण तुम्हाला किती लाख रुपये खर्च आला असेल बरं एवढं गोठ्याचं काम करायला? याला 40-50 लाख रुपये खर्च आलाय. बरं, ते टोटल याच्यानेच केलं? हा, याच्यानेच केलं. रुपयाविषयी नाही. बरोबर. आम्हाला हे पहिलं उदाहरण भेटलं की बाहेर कुठला न पैसा घेता एवढी तुम्ही ग्रोथ केली बा. हो. बरं, आता तुमचं पुढचं प्लॅनिंग कसं आहे? समजा आता तुमच्याकडे एवढ्या म्हशी आहेत, पुढे अजून वाढवायचे आहे की कसं काय करायचंय? वाढवायचे आहे, हा. पण ते आता मुक्त संचार करायचे आम्हाला. बर. म्हणजे या ज्या दूध देतात त्या बांधलेल्या, हा. ज्या बाकड काढत असतील त्या मोकड्या, बर. असं म्हणजे त्यांचे चारा पाणी मुक्त संचार सारखं करायचे. आता काही गोठ्यावाले सांगतात की आम्ही कृत्रिम रेतनाचा वापर करतो बा म्हशी गाभण राहण्यासाठी. नाही काय करता तुम्ही? आमच्याकडे तो गिररेडा आहे. त्याच्याने ते- पूर्ण म्हशीला? हो. मग त्याच्याने तुम्हाला गिररेड्या ठेवण्याचं असं कारण आहे, त्या म्हशी या जास्त काळ दूध देतात, त्याच्या म्हणजे त्या लागल्यानंतर बी जास्त काळ दूध देतात म्हशी. बरं. आणि त्यांच्या ज्या पारड्या असतात त्यांच्या संगोपनचा काय फरक आहे तुम्हाला? समजा आता एखाद्या म्हशीचं जर पारडू मेलं, त्याचे दूध देण्याच्या कालावधीमध्ये आणि जसे जिवंत आहेत त्याच्या कालावधीमध्ये काय फरक आहे? त्याच्यातच जास्त बेनिफिट आहे आपला. ज्याच्या पाडू मेलं हा. त्याच्या दूध देण्याचा कालावधी कमी होऊन जातो त्या म्हशीचा. हा, म्हणजे एक प्रकारे तोटा होतो बा तो काही? हा, पाडू हे सर्वांनी वाचवायला पाहिजे. अच्छा. हे त्याच्यामध्ये आपला जास्त फायदा आहे. माता वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता यायला? त्याच्यासाठी काय जंतांचे औषध द्यायचे त्यांना, हा. काही कल्पामृत म्हणून औषध आहे, बर. टॉनिक, लिओ टॉनिक, हे 3 महिन्यापर्यंत बच्चेला. आणि पाणी वगैरे पाहिजे नाही 3 महिन्यापर्यंत, चारा पाणी. आणि चारा व्यवस्थापनामध्ये तुमचं आहारामध्ये काय काय दिलं जातं? आहारामध्ये आम्ही दादरचं राहतं, मसूरचं राहतं, बाकी हरभरा गव्हाचं सर्व मिक्स भरलेलं राहतं. एक वेळेस कोरडा, एक टाइमाला ओला ऊस किंवा दादरचे कोंडे बर. कुट्टी करून टाकतो. ते आता जे तुम्ही मसूर बद्दल सांगितलं, इतर चारांमध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये एवढा फरक आहे, त्याच्याने म्हशी चांगलं पाणी पितात, दूध पण चांगलं काढतात, फॅट जास्त लागतो. एकंदरीत तो इतर चारांपेक्षा नक्कीच चांगला आहे का? हो. आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आपले दुग्ध व्यावसायिक व्हिडिओ बघणारे आहेत किंवा नवीन व्यवसाय करणारे लोक आपला व्हिडिओ पाहतात, तर आपल्याचा व्हिडिओच्या माध्यमातून हा उद्देश असतो की त्यांना तुमच्यासारख्या अनुभवी लोकांकडून काहीतरी शिकायला मिळावं. शिवाय काही म्हशी कुठून आणतात हे आम्ही सर्व तुम्ही सहकार्य करणार का? हे सर्व आम्ही वडिलांकडनं शिकलो. वडिलांनी आम्हाला सेटअप करून दिलं होतं. बरं. तर ते आता आमच्याकडे सोपवलंय. ते आम्ही दोघे भाऊ पाहत होते. बरोबर. म्हणजे सुरुवातीपासून जास्त अनुभव वडिलांना? हा, वडिलांनी. माहितीसाठी तुमच्या हो. बर. आणि वडीलच सर्व म्हशी वगैरेची खरेदी करता. बरोबर. आपण फक्त मॅनेजमेंट करायचं, इथं थांबायचं, बरोबर. माणसांना काम हे करावं ते करा. आता समजा वडील जरी काही दिवस गावाला गेले, हो, तेवढं तुम्ही 100% तुम्ही मॅनेजमेंट बघू शकता. हो. त्यांची गरज नसताना. हो. म्हणजे एवढं तुम्ही पूर्ण सक्षम आहेत म्हणजे या पहिल्यापासून आपल्याला आवड होती या व्यवसायाची. हा.
तर ते आपण त्याच्यामुळे हा व्यवसाय करतोय. हा. आणि काही लोकांना वाटतं की याच्यामध्ये बेनिफिट नाही, हा. लॉस जातो वगैरे, असं काही नाही आहे. हा. फक्त आपण काळजी घेतली तर सर्व व्यवस्थित होईल भाऊ. मॅनेजमेंट हो. व्यवस्थित पाहिजे. बरं, स्वच्छता तुम्ही कशा पद्धतीने ठेवली जाते इथं? स्वच्छता सकाळी सर्व धुतलं जातं सर्व्हिस सेंटरने. म्हणजे मशीनची आंघोळ केली जाते तिथं. धुतले. आणि जागेवर पाणी पाजत नाही, आम्ही सोडून पाणी पाजतो. हा हा. कारण की आपल्याला समजायला पाहिजे की कोणती म्हैसाला काय होतंय भाऊ, हा, आजारी का वगैरे. हा, बरोबर. चालल्यावर- तिथं जर पाजलं मग ते लक्षात नाही येत. हा हा. बरोबर. सोडल्यानंतर चालते फिरते ना, मग लक्षात येतं भाऊ काय प्रॉब्लेम येईला. बरोबर. त्याच्यामुळे या बाकी गोष्टी आणि मस्टडीजमुळे आम्ही सर्व्हिस सेंटर रोज धुवून हा, काढतो. म्हणजे पूर्ण वॉशिंग करून टाकता पूर्ण. तसं तर मस्टडीजचा काही प्रॉब्लेम येतच नाही. बरं, आता मला सांगा, दर वर्षाला काही म्हशी मृत्युमुखी पावण्याचे नाही नाही नाही, आपण वेळोवेळी लसीकरण केलं किंवा आता आपल्याला लगेच सिमटम समजले की या म्हशीला काय होतंय, हा. ताप आलाय का, ते गोळ्या दिल्या, डॉक्टर वेळेवर बोलवत होतं, काय होत नाही. त्याच्यामुळे आणि पण समजा अशी मोठी भीती नाही तुम्हाला की काही म्हशी मरेल बुवा? काही मग लोक घाबरून जातात, काटा निघतो बुवा म्हशीचा. हम्म. काही नाही, कैची मारून द्यायची, ते कैची बांधता येते, कशाला काहीच होत नाही. उलट काटावाली म्हैस जास्त दूध देते. अच्छा. बाकी मग ते आपलं मायांग बाहेर येणे, हा तेच ना, मग काटा ते हा, म्हणा. त्यालाच काटा म्हणतात हा. इकडं. बरं, अटॅकने पण काही म्हशी मरतात म्हणे, असं तुम्हाला अनुभव आलाय कधी? हा आलाय आता मागे, अचानक एक म्हैस मेली आमची, म्हणजे काही समजलं नाही ते. त्याच्यावर काही उपचारच नाही बुवा? उपचार म्हणजे त्या वेळ नाही भेटला भाऊ आपल्याला. अच्छा, तुम्ही जरी कामाला माणसं लावलेली आहेत हम्म. तरी पण तुम्ही वैयक्तिक मालक म्हणून गोठ्याला किती वेळ तुम्ही वेळ देता बुवा असं? संपूर्ण वेळ आपण फक्त रात्री घरी जातो, जेवण बाकी वगैरे. दिवसभरीतच मग हो. शेतीचं पण आणि हे पण सांभाळायचं. हो हो. तर मग उत्पन्नाच्या बाबतीत तुम्हाला खात्री ह्या व्यवसायामध्ये जास्त मिळते की शेतीच्या मध्ये? या दुग्ध व्यवसायामध्ये जास्त. शेती- दुसरा धंदे भरपूर आहे, पण इथं कसं आहे, सकाळमध्ये पहिले पैसा दुधवालाकडे येतो. ताजा पैसा मिळतो बुवा. हा. आणि शेतीचं नुकसान पण असतं ना, उतार चढाव असतात, निसर्ग. याच्यामध्ये नुकसान आहे, सर्वांना ही काळाची गरज आहे दुधाची. म्हणजे इथे तुमचा खात्रीचा पैसा मिळतो. हो. बरं, याच्यात जेवढं शेणखत निघतं त्याच्याने तुम्ही सर्व शेतीमध्ये करता की बाकीची विक्री पण करता? सर्व शेण हे आपल्या टाकून, जर शेतीमध्ये टाकून उरलं हा. तर विक्री करतो. तसं आमच्या 150 पावणे 200 ट्रॉली शेणखत निघतं आता वर्षात. तुम्ही 2014 पासून हा व्यवसाय म्हणजे करताय बुवा शेतीमध्ये? हा, आणि एक फायदा याचा असा आहे की हे शेणखत टाकल्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न बी येतं. त्यापेक्षा नक्की जास्त उत्पन्न आहे. हो, आणि एक आम्ही याची गोमूत्राची टँक बनवली, बर. ती 20 फूट खोल आहे, त्याच्यामध्ये स्टॉक होतो. हा हा. तिथं मोटर बसवली 3ची, त्या आपल्या जे इथं पाणी चालू राहतं शेताचं, Connection, हा. तिथं ते जोडलेलं आहे. म्हणजे तुमच्या इथलं एकही गोष्ट वेस्ट Waste जास्त नाही. 100% शेतीमध्ये उपयोग. हो हो बरं, मग आता तुमच्याकडून काही प्रेरणा घेतली असेल ना, बऱ्याच लोकांनी काही व्यवसाय चालू केले पण असतील. हो हो, येतात. सेटअप मोठा आहे. मग येतात ना, बघायला येतात. बरं बरं पण आम्ही म्हशी बी असं खेड्या पाड्यावरनं घेतो, बरं. म्हणजे शेतकऱ्याकडनं कोणी असं मार्केटमधनं नाही घेत, जेवढ्या महाग असं आपण. आणि एवढं भारी भारी म्हशी घेऊन पण काही फायदा नाही. आपण जसं खाऊ घातलं तसं दूध देतं म्हशी. बरोबर. मग मशीनच्या रेंज कितीपर्यंत घ्यायला पाहिजे बुवा अंदाज? आता तसं हे बघा, आपण कितीची पण म्हैस आणली, 60ची आणली, 70ची आणली, 1ची आणली, 2ची पण आणली, पण आपण जसं खाऊ घालतो हम्म. तसं दूध देता म्हशी. पाहिलं आम्ही सर्व 2 लाखाची पण म्हैस आणली, बरं. पण सर्व अनुभव काढला. मशीनसाठी इतर काय फॅसिलिटी दिल्यात तुम्ही इथं? म्हणजे जसं इतर गोठ्यांमध्ये काही कूलर असतात, कुठं फॅन असतात, तुमचं कसं? हे आपण फॅन लावलेले आहे. हा हा. बाकी व्यतिरिक्त मग ते फॉग वगैरे ते लावतात, ते आपण उन्हाळ्यामध्येच लावले जातात का फॉग? हा ते फॉगर उन्हाळ्यामध्ये लावले जातात. हा, ते उन्हाळ्यात लावतो आणि हे सर्व्हिस सेंटरने आंघोळ करून टाकतो त्यांची. बरं, मग आपल्याकडे जसं उन्हाळ्यात भरपूर तापमान राहतं, तुमच्या पत्र्याची हाईट जरा average हवेशीर आहे. आहे. तरी पण मग कधी प्रॉब्लेम? नाही नाही नाही, एकदम एकदम फ्री आहे. तिथं हे टाकून द्यायचे ना, ऊसाची पाचड वगैरे, ते टाकून देतो आम्ही पत्र्यावर. बरं. आता हिवाळ्याचे नेट बांधलेले आहेत सर्व, थंडी वाजायला. काळजी घेतली जाते. हो. बाकी मशीनना दवाखाना महिन्याला एक अंदाज किती रुपये लागतो बुवा, कसं लागतो? आणि जर हे आपण जे खाऊ घातलं मिनरल मिक्सचर वगैरे, तर ते काही आजारी पडत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की नेहमी आजारी पडतो. नाही नेहमी असं कधी. काहीतरी गंभीर आणि समजा आजारी बी पडली, जास्त ताप आला भाऊ, चारा खात नाही, त्या गोळ्या आपल्याला ठेवायच्या, त्या गोळ्या दिल्या काय होऊन जातं. नाहीच झालं तर मग डॉक्टर बोलवायचा. बरं. मग जेव्हा कोरोनाचा पिरियड होता हम्म. त्यावेळेस तुम्ही कसं सांभाळलं? मग माणसं वगैरे टिकली होते का त्यावेळेस? हो हो. ती काय? तेव्हा माणसं जर माणसांचाच जास्त प्रॉब्लेम येतो, हा हा. जास्त करून गोट्यामध्ये. हम्म, हम्म. मग ते आपल्याला सांभाळावं लागतं.
मग तुमचे स्थानिक माणसं कामाला आहे म्हणजे हो बरं, त्यांच्या आदिवासी काही तक्रार नाही का कामाची? नाही आदिवासी इमानदारीने काम करतात. हो इमानदारीने काम. बरं, समजा आता काही गोठ्यावाल्यांना जर माणसं लागले, तुम्ही मदत करू शकता मग त्या करतो. माणसांच्या थ्रू, गॅरंटी म्हणून नाही, फक्त एक मदत म्हणून हो करतो ना. किंवा एक समाजाची सुरुवात होईल. हो 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 नवीन माणसांनी सुरुवात करताना किती मशीन पासून करायला पाहिजे? जसे काही जणांचे पैसे आता जर स्वतः करणार असेल तर 2-4 मशीन पासून, आणि ज्याला माणूस लावून करायचं आहे त्याने 8-10 मशीन घ्या, कारण की 1-2-4 मशीन ना माणूस नाही हे होणार, त्याला जेलला जाणार तो. नाही आता काही लोकांकडे भांडवल असतं, मग ते त्यांचं म्हणणं काय असतं की कमी मध्ये जास्त वेळ घालण्यापेक्षा डायरेक्ट जास्तच म्हशी घ्याव्या बुवा. नाही मग जास्त वेळ तसे आता बघा दुधाची पण लाईन पाहिजे ना, दूध बी सेल व्हायला पाहिजे त्यांचं. आणि मग बाकी जास्त दूध राहिलं का 50 रुपये मागतात, तर 50 रुपये परवडणार नाही, आता मागायचा वेळ झालेला आहे. म्हणजे गोठ्यावाल्यांना पण असं प्रॉब्लेम असतो की ते जिथं आपण जास्त दूध टाकायला जातो तिथं ते आपल्याला भाव पाडून मागतात मग बरेच जण असं. हो हो बरं, मग तुमच्या परिसरात आता शिरपूर परिसरामध्ये दुधाला भाव चांगला मिळतो. परवडतो बा, 65 रुपये तुम्हाला परवडतं. हो आणि जर तुम्ही स्वतः विकलं असतं तर 70-75 भाव आहे का? इथं जागेवर 70 रुपये आहे ना. बरं, जागेवर गावातले येतात, इतर आजूबाजूतले परिसरातले 70 रुपये लिटर आहे. आणि गाई पण आपल्याकडे गिर गाई आहे, जर्सी नाही. हा एक महत्वाचा राहिला आता विषय, काही लोक जर्सी गाई पण पाडतात, त्यांचं म्हणून दूध जास्त मिळतं बा. तुम्ही म्हणताय की या काठवाडी गाई आहे, गिर आहेत ना. गाई, तर मग त्यांचं तुम्हाला कसा रिझल्ट आहे दुधाच्या बाबतीत? त्यांचा छान रिजल्ट आहे ना. परवडतं का जेवढं तुम्ही त्याला खाऊ घालतात? आम्ही घरच्यासाठी ठेवले त्या गिर गाई, आम्ही म्हशीच्या एवढे काही घरासाठी हो. बाकीच्या बाजारात जातं का मग थोडं जास्त? हो जे मागणीनुसार गावात जातं बाकीचे. मग याला काय भाव मिळतो गाईंसाठी? त्याला 80 रुपये 80 रुपये लिटर गिर गाईच्या दुधात. गिर गाईच्या दुधाला. वा, मग तुम्ही परवडतं म्हणजे गाई तुम्हाला त्या जर्सी घ्यायची गरज तुम्हाला नाही हे फक्त आपण 2-1 जर्सी गाई ठेवल्या आहे, काय बाकी काय खिल्लार आहे, फक्त आपल्याला शोक म्हणून ठेवलेले आहे भाऊ, पाहिजे भाऊ जातीवर. तुम्ही बाकी त्यांना खाऊ खाद्य वगैरे सर्व सेम आहे सर्वांना, की त्या गायी आहे भाऊ त्या कमी, त्यांचं दूध भाव सर्वांना एकच खाद्य एकच सर्व. आता काही ठिकाणी म्हणतात की जर्सी गाई पाळणाऱ्यांच्या पण आपण मुलाखती घेतल्यात, त्यांचं म्हणणं आहे की म्हशीच परवडतात बुवा, कारण की जर्सी गाई जरी जास्त दूध देत असली पण त्याला भाव अजिबात मिळत नाही. हा दुधाला जर्सी गाईच्या दुधाला भाव नाही त्याच्यामुळे. जर सारखे लागते खाद्य पण सारखंच लागतं म्हणे, हो तर ते खरं आहे का? म्हणजे म्हशीच परवडतात बुवा? म्हशीच परवडतात. बरं बरं, गाड्या खाली गाईंना भाव नाही, किंवा त्या गाई लागायला वगैरे वेळेवर लागल्या पाहिजे. हा. भरपूर प्रॉब्लेम येतात गाईमध्ये, मस्टडीजचा प्रॉब्लेम जास्त. नवीन व्यवसाय करणाऱ्याला काय सांगू इच्छिता की सुरुवात करताना तुम्ही काय काळजी घेतली गेली पाहिजे? सुरुवात करताना एकच काळजी घ्यायची की आपण पूर्ण वेळ काढून, म्हणजे काही म्हशी घेतल्या भाऊ सकाळ फक्त 2 वेळेस जायचं असं काही करायचं नाही, जेवढा वेळ दिला तेवढं चांगलं राहतं. तरी साधारण एका म्हशीने किती लिटर दूध द्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला परवडेल बुवा, की त्याच्या खाली जर दूध कमी दिलं ते म्हैस परवडत नाही बुवा, तर किती लिटर दूध द्यायला पाहिजे एका म्हशीने? आता 5च्या पुढे दूध द्यायला पाहिजे एका म्हशीने. 5च्या पुढेच पाहिजे, तरच ते आपलं खर्चाचं आणि उत्पन्नाचं गणित बसतं पूर्ण. 5 पासून किती बी जास्त 5, 6, 7 जास्तीत जास्त 8-9 लिटर दूध देते म्हैस. बरं, मग तुमचा आता हायेस्ट रेशो किती, म्हणजे एखादी म्हैस असेल ना की तिथपर्यंत आम्हाला 8-9 लिटर वाल्या म्हशी तेवढ्या आहेत का? बरं, आणि जेव्हा सुरुवातीला किती महिने म्हशी चांगलं दूध द्यानंतर काळ कमी कमी होतो? 4-5 महिनेपर्यंत फुल दूध देतात. बरं, त्याच्यानंतर मग कमी होतं, लागून जातात ना आपल्या. हां बरोबर. आम्ही आमचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही पहिला मध्ये लावून घेतो म्हशी, म्हणजे जास्त वेळ खाली नाही राहू दे. बरं, दुग्ध व्यवसायामध्ये प्रत्येकाला नुकसानीला सामोरं जावं लागतं. तर 2000 तुमचं 14 पासून ते 2023 पर्यंत आतापर्यंत किती म्हशी तुमच्या मृत्युमुखी पावल्या आहे वेगवेगळ्या कारणांनी? या 10 वर्षाच्या काळामध्ये 2 म्हशी मृत्युमुखी फक्त पडल्या. 2 म्हशी? त्याच्यामध्ये एक येतं हे अटॅकमुळे, हां. आणि एक येतं त्याचं ते मायांग म्हणतो आपण काटा, त्याच्यामुळे. म्हणजे त्याच्या पलीकडे तुम्हाला नुकसान म्हणून नाही झालं बुवा? नाही. आणि त्याच्या मागे कारण म्हणजे तुमचं हे सर्व मॅनेजमेंट दवाखान्याला तुम्हाला असं गंभीर आजारांना सामोरं जावंच लागलं नाही? नाही. आणि काही प्रॉब्लेम आला तुम्ही डॉक्टरने ते सॉल्व्ह करून घेता? दुग्ध व्यवसायामध्ये हा व्यवसाय यशस्वी व्हायला पाहिजे यासाठी असं म्हटलं जातं की म्हैस खाली राहता कामा नये. मग बाकी जे गोट्यावर आहे ते असं करतात की म्हैस जन्मल्यानंतर 2-3 महिन्यानंतर लावतात. पण मग असं आहे आपल्या इथं, असं आहे म्हैस जन्मल्यानंतर पहिला म्हणजे 21 दिवसानंतर आला तरी आम्ही म्हैस लावून घेतो. लावली गेली का मग ती दूध पण देते, गाभण काळपर्यंत दूध देत राहते, फक्त 1-1.5 महिना आपल्याला दूध सोडावं लागतं. मग समजा आता तो मान जर आपल्याकडून चुकला एखाद्याकडून, ते मान जर आल्यावर ते लावायचं, हो, तर मग तो
किती महिने गॅप पडतो तरी तो मांस किती महिन्यांनी येतो मग परत? पहिला 21 दिवसानंतर येतो, दुसरा नंतर, त्याच्यानंतर अजून 21 दिवसानंतर येतो. अच्छा, म्हणजे टाइमवर लावलं टाइमावर. तर उत्पन्न नाही, मग आपल्याला म्हशी घ्यायची गरज नाही बर. आणि आपल्याला सर्व वेळेवर म्हणजे म्हशी जनतील हम्म. आणि काही नुकसान होणार नाही. तुम्ही जी बाजारात म्हैस आणतात विकत, हा, मग ती किती वर्ष तिचा वापर केला जातो दुधासाठी? नंतर ती कोणतीही म्हैस आपण 5-6 वर्ष तरी वापर केला पाहिजे. 5-6 वेत तिचे दूध काढले पाहिजे. तिचं झालं पाहिजे. हम्म. आणि बाकीच्या स्वतःच्या बनवलेल्या किती म्हशी आहेत? इथून आपल्या पारड्या वाढून त्या मोठ्या केल्या, 6-7 म्हशी आहे आता स्वतःच्या. बाकीच्या मग तुम्ही आता तर 20-25 आता आहेत तयार होणाऱ्या, अच्छा म्हणजे ते आपण बाहेर गावी पाठवले आहे. हा, ते चारण्यासाठी आपल्या इथं चारण्याची सोय हा, नसल्यामुळे. इथं फक्त तुम्ही दुधाळ जनावर ठेवलेले आहेत मग, हो. उत्पादनासाठी आहेत बुवा. बरोबर. एकंदरीत मग तुम्ही पूर्ण आनंदी आहेत, काहीच तक्रार नाही तुमच्या काहीच नाही, व्यवसायाबद्दल? एकदम बाहेर जरी- सर्व फॅमिली आनंदी आनंद आहे. बरं, म्हणजे बाहेर जरी कोणी किती बी या व्यवसायाबद्दल नकारात्मक बोलत राहिले, हो, ते तुम्हाला त्याचा काही फरक नाही, कारण की तुमचं हे जे आहे ते तुम्ही पूर्ण समाधानी आहेत. आपलं समाधान आहे, फुल समाधान आहे आपलं. बरं बरं. आणि आपण काही असं शिकलेलो नाही भाऊ, आपल्याला काही काही अडाणी नाही. सर्व सुशिक्षित हा, फॅमिली, बरोबर. वडिलांनी आवड, आपल्याला आवड, त्याच्यामुळे भावाला आवड, सर्वजण. म्हणजे नोकरीची तुम्हाला गरज पडली नाही, का? नाही. वडिलांनी पण तुम्हाला कधी विरोध केला? विरोध केला नाही. महत्वाचा मुद्दा आहे की लसीकरण तुम्ही कोणकोणतं करतात आणि ते कधी करायला पाहिजे? हे आता एक लसीकरण राहतं घटसर्पाचं हम्म. आणि दुसरं राहतं ते लाय खुरगुट म्हणून राहतं. बरोबर. ते आपण या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करावं लागतं. अच्छा, मग तुम्ही डॉक्टर नेहमीचा नेमलेला आहे का तो? हा, schedule नेमले. प्रमाणे बरोबर येऊन जाता का ते हो. देण्यासाठी? बरोबर. मेन प्रॉब्लेम तेच येतं आणि जास्त करून हम्म, हम्म. की, आणि आपल्या इथं कसे बाहेरचे ढोरं येत नाही, हम्म. त्याच्यामुळे आपलं शेतामध्ये स्पेशल आहे, त्याच्यामुळे बरोबर आपलं पाणी बी इथं वेगळं आहे, त्याच्यामुळे काही जास्त प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. हा. संसर्गजन्य रोग म्हणजे हवेत बरोबर. पसरणारे रोग, हम्म, हम्म. दुसऱ्याचे डोरं वगैरे येत नाही ना इथं, बरोबर, हा. त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येत. ती काळजी घ्यायला पाहिजे. हा. आता काही लोकांचे खेड्यामध्ये राहतं किंवा गावातच राहतं हा. किंवा गाव मिळून हा राहत तिथं पाणी वगैरे एका ठिकाणी पाणी नाही प्यायला पाहिजे बुवा. बरोबर. सध्या काय झालंय, युट्यूबवर खूप सारे युट्यूबर जे आहेत ते दूध गोठ्यावाल्यांच्या खूप साऱ्या मुलाखती घेऊन व्हिडिओ टाकतायत, पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की काही मुलाखती या खोट्या असतात बुवा. तर तुमचा अनुभव काय आहे बुवा? म्हणजे काय सांगू इच्छिता? ज्यांना खोटं वाटतं त्यांनी इथं भेट देऊन विचारपूस करा, पाहून घ्या, स्वतः पाहून येऊन बघा, बरोबर. भेट घ्या. तिथे व्यतिरिक्त आपल्या व्यतिरिक्त माणसांना विचारा. बरोबर. गावात कुठे बी आपण एन्क्वायरी करू शकतो. हो, बरोबर. आपला उद्देश तोच आहे की सत्य मुलाखती लोकांपर्यंत पोहोचायचा आणि नुकसान नको व्हायला पाहिजे कुणाचं, जेणेकरून जे तुम्ही उतार चढाव बघितले असतील हो, ते समोरच्याचे येऊ नये किंवा त्याचे नुकसान होऊ नये बुवा. कारण की सध्या महाराष्ट्रात म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये बरेचसे जे उतावळे लोक जे काही अनावश्यक व्हिडिओ बघून कर्ज काढून हा व्यवसाय सुरू करतात आणि नंतर ते फेल जातात, मग अपुरी माहितीमुळे म्हणा किंवा अनुभव नसल्या हा, ते भरपूर प्रमाणात. असे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आपला उद्देश असा आहे की समोरच्याला तुमच्यासारख्या अनुभवी लोकांकडून फायदा मिळावा बुवा आणि ज्याला आवड असेल त्याने केला तर तो सक्सेसच होतो. बरोबर, मनापासून केलं पाहिजे. हो, मनापासून केला पाहिजे आणि सर्वांची इच्छा पाहिजे हम्म, हम्म. फॅमिलीमध्ये. आता वडील नाही म्हणताय आणि मुलगा हो म्हणतोय हा, हा. आणि तर तो क्लेश नको पाहिजे. हा, बरोबर. तर धन्यवाद भाऊ, तुम्ही तुमचा खूप मौल्यवान वेळ दिला आणि हो, हो. चांगली माहिती दिली. नमस्कार. आणि अपेक्षा आहे की तुम्हाला जे लोकांचे आता फोन येतील आपल्या मुलाखत बघितल्यानंतर, हो. तर त्यांना तुम्ही सहकार्य करणार अशी हो. अपेक्षा आहे. हो. धन्यवाद.